शिक्षण हक्कासाठी रयत शेतकरी संघटनेचा एल्गार. मोफत शिक्षण, शिक्षक भरती आणि ग्रामीण शाळा वाचवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. नमस्कार, मी रिया पवार, रिपब्लिक महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. आणि ही बातमी आहे लातूर जिल्ह्यातून. पाहूया सविस्तरपणे. राज्यातील गरीब शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या वाढत्या खर्चाचा मोठा फटका बसत असून सगळ्यांसाठी समान आणि संपूर्ण मोफत शिक्षण लागू करावे या प्रमुख मागणीसाठी रयत शेतकरी संघटना महाराष्ट्र आक्रमक झाली आहे. संघटनेच्या वतीने लातूर जिल्हाधिकाऱ्यांना विविध शैक्षणिक मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आलं आहे. संघटनेने जिल्हा परिषद शाळांपासून उच्च शिक्षणापर्यंत झिरो फी एज्युकेशन धोरण तात्काळ लागू करण्याची मागणी केली आहे. वाढती शैक्षणिक फी, विविध शुल्क, खाजगीकरण आणि अपुऱ्या सुविधा यामुळे ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील 50,000हून अधिक रिक्त शिक्षक पदांसाठी तातडीनं पारदर्शक मेगा भरती जाहीर करण्यात यावी अशी मागणी संघटनेनं केली आहे. ग्रामीण भागातील शाळा बंद करण्याचे किंवा खासगी संस्थांच्या ताब्यात देण्याचे प्रयत्न थांबवावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा देण्यात आला आहे. प्रत्येक ग्रामीण शाळेत डिजिटल शिक्षण सुविधा, हायस्पीड इंटरनेट, प्रयोगशाळा, टॅबलेट्स, आधुनिक ग्रंथालय उपलब्ध करून देण्यासाठी विशेष निधी मंजूर करावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. कमी पटसंख्येच्या शाळा बंद न करता त्यांचे बळकटीकरण करण्याची गरज संघटनेनं व्यक्त केली आहे. दरम्यान शासनाने 15 जून 2026 पर्यंत सकारात्मक निर्णय न घेतल्यास 15 जुलै 2026 रोजी उदगीर तहसील कार्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग उपोषण करण्यात येणार असल्याची घोषणा संघटनेनं केली आहे. पुढील टप्प्यात मोर्चे, मंत्रालय घेराव, शाळाबंद आंदोलन आणि राज्यव्यापी जनआंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे. शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्यांचा मूलभूत अधिकार आहे. आर्थिक अडचणीमुळे कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये अशी भूमिका संघटनेनं मांडली आहे. हे निवेदन रयत शेतकरी संघटनेचे उदगीर तालुका अध्यक्ष केंद्रे प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आले. अशाच बातम्यांचे नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज लाईव्ह. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.